चेतनला पुढे उभा करणार गल्ल्यापाशी आणि ऑर्डर मी मंगल ऑर्डर मारणार. 2 दिवस न झोपता रात्रभर बॉक्सची पॅकिंग करत होतो. तिकडून निघालो शॉपवर जायला. शॉपवर आलो. यंदा राजाच्या कृपेने खूप ऑर्डर्स होत्या. उमरखाडी, गणेश गल्ली, काळा चौकी इकडे हजारो पॅकेट पोचवायचे होते. मग दुकानावरची तयारी करून मी पोचलो लालबागला. तिथे पोचल्यावर मला दिसली ही पोरं सकाळपासून गेटच्या आत जायचा प्रयत्न करतायत. ते विचार करतायत की राजाला एकदा आत जाऊन भेटायचंय. आता यांना कोण समजावेल की राजा प्रत्येकामध्ये आहे आणि सर्वीकडे आहे, फक्त तो बघता आला हवा. राजाच्या विसर्जनाला शोभेल असा थाट आणि त्या थाटात वाजणारी धुंद म्हणजेच स्वरांजली सुरू झाल्यावर तुमचं मन राजा म्हटल्यावर त्याची प्रजा तर आलीच ना. आणि त्या प्रजेचं रक्षण करण्याची जबाबदारी राजाने दिली आहे मुंबई पोलिसांना. राजा आपल्या भक्तांमध्ये मिसळतो आणि मार्ग सुरक्षित करतात मुंबई पोलीस. विसर्जनाचा हा प्रवास तर राजामुळेच पूर्ण होतो, पण तो सुरक्षित होतो ते तुमच्यामुळे. ह्या गल्लीतलं प्रत्येक दगड, प्रत्येक भिंत, प्रत्येक चाळीत त्याचं अस्तित्व जाणवतं. पण त्या गल्लीत गेल्यावर गर्दी एवढी होती की एक पाऊल टाकायलाही जागा नव्हती. लोकांच्या समुद्रातून वाट काढत कधी इथून कधी तिथून नवीन रस्ते शोधत पुढे जात राहिलो. फिरत फिरत शेवटी पोचलोच राजाच्या गल्लीत. आणि तिकडे उभं राहून एकच जाणवलं की इथल्या हवेतच राजाचं अस्तित्व आहे. ह्या वर्षातील गल्लीतल्या शेवटच्या आरतीची. नवसाला पावणारा अखेला धावणारा असा लालबागचा राजा आला 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 लालबागचा राजा आला. आरती संपली आणि त्यानंतर गल्लीत पूर्णपणे शुकशुकाट होती. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं आणि मनात एकच गोष्ट होती की राजा थोडा अजून वेळ थांब ना. जसा राजा गेट बाहेर निघाला तसंच आम्ही सुद्धा निघालो भायखळ्याला जायला. कारण आता आपल्याला बांधायचे होते 3000 वडापाव आणि 1000 समोसे. आता आम्ही चाललो होतो दुकानावर. एका स्कूटीवर 4 जण, तेही ब्रेक शिवाय. आणि आजूबाजूला बघतो तर काय, एवढी गर्दी, एवढा उत्साह.
दूर दूरून लोक आले होते फक्त राजाला पाहायला, आणि राजा पण त्यांना आशीर्वाद देतच पुढे चालला होता. जाता जाता आम्ही रस्त्यावर बघितलं राजासाठी बनवलेलं खास लाइटिंग सेटअप, आणि ते बघून आम्ही डायरेक्ट पोचलो दुकानाजवळ. आता दुकानावर पोचल्यावर झाली सुरुवात आमच्या दिवसाची. सकाळपासून ऑलरेडी 2 ऑर्डर गेलेल्या, आता राहिलेल्या ऑर्डर द्यायच्या होत्या, काही बांधायच्या होत्या, आणि त्यासोबत सोबत एन्जॉयही तेवढाच करायचा होता. आता मी केला विचार की आपण एन्जॉय करूयात. तेवढ्यात बघतो समोर तर इकडे पूर्ण गडबड सुरू आहे. मुलं अक्षरशः थकत आली होती, पण तरी कोणच थांबलं नाही. यावर्षी एवढ्या मोठ्या मंडळांनी आमच्यावर विश्वास दाखवला होता. हेच आमचं भाग्य आहे, आणि त्या सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे. ऑर्डर सुरू असताना होणारी गडबड, गर्दी, समोरचे कस्टमर्स, संपलेलं सामान, आणि आता एवढ्या गर्दीमध्ये ते येणार कसं, हे सगळा प्रश्न जेव्हा पडतो आणि त्यात तुमची झोप झालेली नसते, तेव्हा तुमची जी हालत असते ते तुम्ही सांगूच शकत नाही. पण आम्ही थोडी ना गप्प बसणार होतो. काहीही प्रॉब्लेम झाला तरी आम्ही आधीच ठरवलेलं की कमिटमेंट केली आहे तर ती द्यायचीच, कारण ग्रॅज्युएटवाले असंच थोडी ना शांत बसतात. आता हे सर्व सुरू करून पॅकिंगला पुन्हा एकदा सर्वांना मोटिवेट करून मी बोललो ऑफिसवर जाऊन बघूया काय चाललं. ऑफिसवर जाऊन बघतो तर काय, इकडे सगळे पसार झालेले, आणि एकटाच साई आमचा टेन्शनमध्ये बसलेला. मी बसायला आणि तेवढ्यात साई लाईव्हवर बघतो की मुंबईचा राजा बकरे अड्ड्याजवळ पोहोचलाय. परत आम्ही पळालो, गेलो दुकानावर, मुंबईच्या राजाची ऑर्डर घेतली जी केतनने तयार करून ठेवलेली, आणि पुन्हा पावसात भिजत भिजत जाऊन ती त्यांच्याकडे देऊन आलो. एकीकडे आम्ही ही ऑर्डर देतोय तर दुसरीकडे काळा चौकीच्या महागणपतीचे समोसे पॅक होत होते, आणि बघता बघता संध्याकाळचे 6 वाजले आणि पाऊस काय थांबे ना. आणि एवढंच बघतो तर काय, भायखळ्याचा लाडका विसर्जनासाठी सज्ज झाला होता. साई साई आता परत चौपाटीवरून आले आणि पुन्हा चौपाटीला चालले. बाईकची कमतरता असल्यामुळे तर आता मी बसलो या दोघांच्या मांडीवर. मेरे को लगा वो सीट लंबा देगा. आपण कुठे चालले माणसे आता? आता चाललो आम्ही गिरगाव चौपाटीला. नशा नशा परत 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 नशा नशा. पण आपण ऑरेंज वाला दे. हे ब्रह्मा पावनम दे का मैं बरोबर. तुझ्या विसर्जनाचे 24 तास तुझ्या सोबतच होतो रे. कितीही अडचणी आल्या तरी तुझं असणं जाणवत होतं. झोप नव्हती, थकलो होतो, शरीर सुद्धा जड झालेलं, आणि तेवढ्यात तू आलास. जोपर्यंत भरतीचं पाणी हे कमी होत नाही तोपर्यंत लालबागच्या राजाचा विसर्जन करणं अवघड आहे.
परंतु आम्हा कार्यकर्त्यांसाठी हा वेगळा क्षण वेगळ्या पद्धतीचा आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याचं विसर्जन थोडं उशिरा का होईना, परंतु अतिशय योग्य पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने आम्ही तलावा फ्लोट होईल आणि त्यानंतर लालबागचा राजा या अरबी समुद्रात गिरगाव चौपाटीमध्ये विसर्जनाकरता मार्गक्रमण करेल.